नकाशा. आणि इथं संत मुक्ताबाई पालखी पण निघाली आणि इथं श्री प्रभुरामांची मूर्ती रथावर विराजमान झाली आणि आणि सगळे इथं एक लाईनीत मिरवणूक वगैरे होत्यात. मग इथून जुन्या जळगावकडून इकडं सगळे मिरवणूक वगैरे जात होती आणि इकडे आम्ही एका ठिकाणी प्रसादाला आलो होतो. मित्राचं फॅमिली मेंबरचं घर होतं, तिथं आलो आणि तिथं थोडंफार फराळ केला आणि इथून बाहेर निघालो आम्ही. आणि मग हा भाऊचा काहीतरी खेळण्यासोबत खेळत होता बघा. हा काही एकदम कधी काही करतो, एकदम बेकार आहे हा पोरगा. आणि इथून घरी गेलो, परत मी गावात आलो फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्स पण होते खूप सारे. तर मग मला काय रात्री 10-11 वाजणारच होते. तर म्हटलं चला. आणि इथं छोटे छोटे रथ पण असतात, खूप छोटे छोटे मुलं वगैरे ना रथाचं हे करतात. परत मोठ्या रथासोबत छोटे रथ असतात आणि खूप सारे मिरवणूक वगैरे पण असते. तर लाईटचं हे बघा, इथे छोटे वगैरे रथ असतात आणि सगळं एकदम परंपरा एकदम चालत असते. हे असं एकदम मला खूप आवडतं. आणि हा भाऊ रथाची वाटच पाहत होता की, आणि त्याने पण फराळ वगैरे त्याने वाटप वगैरे केलं. इथं पाण्याच्या बॉटल्स, केळी. आणि मग मी तिथूनच म्हटलं चला, ते काका एक ओळखीचे होते, त्यांच्या बिल्डिंगवरनं मी वरतून शूट घ्यायचं होतं. तर मी रथाला वरतून पण शूट्स वगैरे घेण्याचा प्रयत्न केला. आणि असे बरेच लोक गच्चीवर होते. आणि इथं महाबली पथक पण वाद्य करत होतं संध्याकाळी. आणि सुभाष चौकात म्हणजे दाना बाजाराकडे रथ जातो आणि परत इकडे सुभाष चौकाकडे रथ चौकाकडे येतो. आणि कधी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय.